नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. सोनाली पवार, महाराष्ट्रासाठी उभी राहिलेली संविधानाची ताकद. महाराष्ट्र शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि संघर्ष करणाऱ्या माणसांचं राज्य. याच महाराष्ट्रात आज एक असं नाव पुढे येत आहे जी केवळ एका शहरापुरतं मर्यादित नाही. नाव सोनाली पवार. मालेगाव हा त्यांच्या कार्याचा प्रारंभ बिंदू, पण आज त्यांचा विचार, त्यांची लढाई आणि त्यांची संवेदनशीलता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहे. साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या सोनाली पवार यांनी लहानपणापासून समाजातील असमानता, गरिबी आणि अन्याय जवळून पाहिला. याच अनुभवातून त्यांनी समाजासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला. आज त्या ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या उपाध्यक्ष आहेत, मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत आणि भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास असलेली अभ्यासू नेतृत्व व्यक्ती आहेत. सोनाली पवार म्हणजे केवळ एक सामाजिक कार्यकर्ती नाही, त्या म्हणजे धैर्य, त्या म्हणजे ज्ञान आणि त्या म्हणजे कृतीतून बदल घडवणारी क्षमता. त्या बोलत नाहीत, त्या करून दाखवतात. नमस्कार, मी सोनाली पवार. ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आणि सोशल वर्कर, मालेगाव पोलिसांबरोबर जी माझी काही चर्चा झाली, मालेगावमध्ये जे ड्रग्जचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरीचशी अंडर एज मुलं त्यामध्ये सामील आहेत आणि मालेगाव मधली जी व्यसनाधीनता जास्त वाढलेली आहे, त्याच्यासाठी एक संयुक्त अभियान घेत आहोत आम्ही, मालेगाव पोलीस आणि ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आम्ही सोबत हे अभियान घेत आहोत की हे जे प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी 14 तारखेला सकाळी कॉलेज ग्राउंडवरती, पोलीस परेड ग्राउंडवरती आपण अभियान घेत आहोत. आणि अभियानाची सुरुवात आणि विषय हा असेल की जे काही ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये कुत्ता गोळी आलं, नंतर ज्या झोपेच्या टॅबलेट्स येतात, कप सिरप येतात, फेविस्टिक सारख्या गोष्टी येतात आणि अजूनही बरेच प्रकारचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून आपली यंग जनरेशन, जी मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत, जे त्यांचं याचं वय येतं की ग्रोथचं वय येतं अतिशय, आणि ती तरुण पिढीच या विळख्यात सापडलेली आहे. त्यांना खूप मदतीची गरज आहे, कारण जेव्हाही ते नशेमध्ये जातात त्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटची पण गरज पडते, काउन्सिलिंगची गरज पडते. त्याच्यासाठी डी ॲडिक्शन सेंटर इथे होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि डी ॲडिक्शन सेंटरची मागणी पोलीस पण खूप दिवसापासून करत आहेत, पण अजूनही त्या मागणीकडे एवढं गांभीर्याने बघितलं जात नाही आहे. आणि हा इतका सेन्सिटिव्ह विषय मालेगावकरांसाठी आहे. मालेगाव आता रेड फ्लॅगमध्ये असलं असं म्हटलं तरी चालेल, आणि त्यासाठी सगळं जनप्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मालेगावच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेणं, आपले स्वतःचे मतं मांडणं आणि ज्या स्पीडने हे वाढतंय त्याला स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करणं. जर त्या पद्धतीने ती लोक ड्रग्ज आणत आहेत आणि ड्रग्जचा सेल होतोय, म्हणजे हे चॅनल खूप मोठं काम करतंय. ॲक्च्युली याच्या मागे खूप मोठं चॅनल आहे. पण आपण जसे नो टू ड्रग्ज, आपण पण जर तसं कार्यक्रम केलेत, कॅम्पेन्स असे घेत राहिलो, आणि स्वतः पोलीस पण या गोष्टीसाठी खूप चिंतित आहेत, कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्या मुलांवरती. त्यांचं वय कमी असतं, पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे वेगळं टॉर्चरिंग सहन करावं लागतं, त्या कुटुंबाला खूप त्रास होतो आणि त्या कुटुंबाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पण खूप बदलतो. आणि खरंच गरज आहे त्या यूथला, तर त्यांच्यासाठी आपल्याला भक्कम आवाज बनून उभं राहायचं आहे. आपल्या सगळ्यांची खूप मदत होणार आहे याच्यासाठी. आणि 14 जानेवारीला कॉलेज ग्राउंडवरती मी ते करणार आहे प्रोग्राम. 14 फेब्रुवारीला हा प्रोग्राम असेल आणि
यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं, ही प्रत्येकाची ड्युटी पण आहे देशासाठी आणि त्या यूथला वाचवण्यासाठी. तरी सगळ्यांनी तिथे आवर्जून या, कारण मी जर पुण्याहून येऊन माझ्या स्वखर्चाने असे अभियान करते तर नक्कीच तुमच्या सगळ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. तर थँक्यू सो मच. जागा, वेळ, किती वाजेची वेळ ते पण जास्तीत जास्त द्यायची आव्हान. मी पुन्हा एकदा आवाहन करते की 14 फेब्रुवारीला सकाळी 8:30 वाजता मसरगाव महाविद्यालय आणि पोलीस परेड मैदानावर, म्हणजे एकात्मता चौक मालेगावमध्ये जे पोलीस परेड मैदान आहे तिथे जमा. हो. आणि मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी पोलीस परेड ग्राउंड, एकात्मता चौक तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आणि 14 फेब्रुवारी सकाळी 8:30 वाजता हा प्रोग्राम असेल. सगळ्यांची उपस्थिती तिथे आवश्यक आहे. आणि मी अपेक्षा करते, जर मी पुण्याहून हे सगळं करू शकते तर नक्कीच तुम्ही इथे राहून सगळेजण येऊ शकतात आणि आपल्या मुलांचं भविष्य वाचवू शकतात, ह्या समाजाचं, या देशाचं पण वाचवू शकतात. तर सगळ्यांनी कृपया तिथे मोठ्या संख्येने हजर राहा आणि याच्यासाठी आवाज उठवा. थँक्यू. पण सोनाली पवार यांच्यासाठी खरा पुरस्कार वेगळाच आहे. जेव्हा एखादा पीडित म्हणतो, ताई तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही, तेव्हाच त्यांना वाटतं आपल्या आयुष्याचं खरंच सार्थक झालं. आज सोनाली पवार या केवळ मालेगावच्या सामाजिक कार्यकर्त्या नाहीत, त्या महाराष्ट्रासाठी उभं राहिलेलं नाव आहेत. त्या संविधानाची ताकद आहेत आणि वंचितांसाठी आशेचा नवा अध्याय आहेत.